हॅलो फ्रेंड्स, तर आजचा विषय असा आहे की ब्लाऊज किती व्यवस्थित ड्राफ्ट करून कटिंग करून आणि शिवला तरी तो आर्महोलमध्ये टाईटच होतो. तर याचं नक्की काय कारण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण मार्किंग करूयात. आता वरच्या दिशेला बघा, इथे मी अर्धा इंच सोडत आहे. आता हे अर्धा इंच का सोडलं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता याच्यानंतर आपण हा बॅक पार्ट आहे म्हणून पाठीमागच्या मुंढ्याला आपण 1.5 इंचावर मार्किंग करतो. तर मी इथे 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि बघा इथून आपल्याला या पॉईंटपासून ते चेस्टच्या पॉईंटपर्यंत मार्किंग करायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कफ काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये पहिला मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा आर्महोल राऊंड किती आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथे माझं आहे 17चं, त्याला 2ने भागल्यानंतर येतं 8.5 इंच. तुमचं जेवढं असेल त्याला तुम्हाला 2ने भागायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. जसं की माझं 8.5 इंच आलं. आता आपण जेव्हा मोजणार तिथून ते आपल्याला इथून बघा इथपासून ते आपल्या चेस्ट पॉईंटपर्यंत, आपल्या जिथपर्यंत कर्व शेप आहे तिथपर्यंत माझं हे 8.5 इंचच आलं पाहिजे. आता हे 8.5 इंच पूर्ण नाहीये, 8.5ला 1 पॉईंट कमी आहे. मी पुन्हा एकदा मोजते अगदी व्यवस्थित. म्हणजे काय की जरा आधी जर चूक झाली असेल तर दुसऱ्यांदा होणार नाही, पण दुसऱ्यांदाही सेम तसंच. मग काय करायचं, खालून अगदी थोडंसं, कारण एकच पॉईंट कमी आहे, कर्व शेप काढून घेतला आणि पुन्हा एकदा मोजून घेतलं. तर आता हे माझं बरोबर 8.5 इंच आलं. म्हणजेच काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्महोल जर तुमचा कमी बसत असेल तर तुम्हाला इथून खालच्या बाजूने तुम्हाला 1 ते 2 पॉईंटने पुन्हा कर्व शेप काढायचा आहे आणि जर जास्त बसत असेल तर वरून तुम्हाला कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पण आपला जो आर्महोल राऊंड आहे तो प्रॉपरच आला पाहिजे. जर तो व्यवस्थित आला तर ब्लाऊजला फुगा पडत नाही आणि ब्लाऊज आर्महोलमध्ये टाईटही होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला वरच्या दिशेला अर्धा इंच कशासाठी सोडायचं आहे, तर आपण ब्लाऊज शिवत असताना आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. तुम्ही जर तो गृहीत धरून जर मार्किंग केलं आणि मोजलं तर ते चुकीचं येणार, म्हणजे अर्धा इंचाने तुमचं कमी बसणार. पण तुम्ही जर ते सोडून जर मार्किंग केलं आणि मोजलं तर ते तुमचा ब्लाऊज जो आहे तो आर्महोलमध्ये जराही टाईट किंवा फुगा येईल अशा पद्धतीने शिवला जाणार नाही. तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता बरेच टेलर काय करतात की हे मोजून घेतच नाही, सरळ आपलं ड्राफ्टिंग केलं आणि पुढे निघून जातात. पण असं न करता जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही जास्त महत्त्वाची टीप आहे की तुम्हाला आर्महोल मोजूनच घ्यायचं आहे आणि मगच पुढे जायचं आहे. त्याशिवाय तुमचा ब्लाऊज हा प्रॉपर शिवल्यानंतर बसणार नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये आर्महोल लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.